नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। बातमी येत आहे नाशिकवरून। नाशिक रेल्वे स्थानकापासून भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली। रेल्वे गार्डच्या वेळीच लक्षात आल्यानं गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ या ठिकाणी टळला। याबाबतीत अधिक माहिती अशी की मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनलवरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली। स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ गोदान एक्सप्रेस जाताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले। काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगीमधून धुराबरोबर आगीचे लोट येऊ लागले। शेजारील बोगीमधील प्रवाशांच्या सदर्भाव लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला। त्यानंतर गाडीच्या गार्डला समजताच त्यांनी गाडी तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला। गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाड्यातून उड्या मारल्या। तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आलं, मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी असल्यानं तात्काळ अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। तात्काळ अग्निशमक दलाला कळवण्यात आलं, मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्यानं त्यांना घटनास्थळी पोहोचताना कसरत करावी लागली। तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या सहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग भडकत होती। स्थानक प्रबंधक श्रीवास्तव, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल सिंग यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोननसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील, कुलकर्णी आपा आदीसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, मात्र हाय टेन्शन असलेल्या विद्युत पुरवठा पुरवत असल्यामुळे बोगीवर पाणी मारणं शक्य नव्हतं। अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ बोगीपासून आगीने बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला। बोगी वेगळी झाल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली।